वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर आज ना सकाळी मस्त असं ना मी नाश्त्यामध्ये पोहे बनवलेले, जे महाराष्ट्रीयन घरामध्ये ना कॉमन आहेत. म्हणजे सकाळी काही नाश्त्याला नसला ना ऑप्शन, तर पोहे आज ठरलेलेच असतात. मस्त गरमागरम पोहे बनवले, त्यासोबत ही गरमागरम आल्याची चहा. आणि ह्या भांड्यामध्ये जे तुम्ही बघताय ना काळं, तर ते प्लीज इग्नोर करा. गणपतीच्या दिवसांमध्ये ना हे भांडं माझ्याकडनं करपलं होतं. बऱ्यापैकी मी त्याला क्लीन केलं, तरीसुद्धा थोडंसं राहिलं आहे, ते होईल हळूहळू क्लीन. तर इथे मस्त नाश्ता करून घेतला. त्यानंतर स्वयंपाकाला लागायच्या आधी म्हटलं थोडंसं किचनवरती हात फिरून घेऊया. गणपतीच्या दिवसांमध्ये इथे खूप चिकट झालं होतं आणि मला करायला काही वेळ मिळाला नाही, तर पटकन ते क्लीन करून घेतलं. हातासारखं मनी प्लांटसुद्धा क्लीन करून घेतलं. बऱ्याच वेळेला काय होतं ना, आपण वेगवेगळे इंडोर प्लांट्स वगैरे सगळं घरात लावत असतो शोसाठी, पण त्याची केअर करणं थोडंसं ना आपल्याकडनं राहून जातं, किंवा कमी केअर होते, जशी पाहिजे तशी होत नाही. तर गणपतीच्या दिवसांमध्ये माझ्याकडे सुद्धा ना ह्या मनी प्लांटची केअर करणं माझ्याकडे राहून गेलं. तर आज त्याला मी मस्त क्लीन करून घेतले. त्याचे लिव्स जे आहेत ते सुद्धा क्लीन करून घेतले. असं म्हणतात की जे झाडं असतात त्यांची पानं जर साफ असतील, क्लीन असतील, तर ते छान प्रकारे ना ऑक्सिजन घेऊ शकतात आणि त्यांची ग्रोथसुद्धा छान होते. त्यानंतर स्वयंपाकामध्ये ना आज मी छोले आणि पुऱ्या बनवलेल्या, आणि त्यासोबत थोडेसे बॉबी फ्राय केले होते, आणि साधा भात होता. कारण मला जायचं होतं ना आज बचत गटाच्या मीटिंगला. तर मीटिंगसाठी निघाली. फायनली मी BMC ऑफिसच्या इथे येऊन पोचली आणि मीटिंगसुद्धा सुरू झाली थोड्या वेळामध्ये. तुम्ही बघू शकता मीटिंगला खूप जणी आल्या होत्या, आणि माझा ना BMC ऑफिसमध्ये मीटिंगचा हा पहिलाच वेळ होता. खूप छान अनुभव होता, खूप छान इन्फॉर्मेशनसुद्धा मिळाली. आणि 2 वर्षामध्ये पहिल्यांदाच इथे मीटिंगला मी आली होती, त्याच्यामुळे मलासुद्धा खूप भारी वाटत होतं. आल्यानंतर थोडंसं रेस्ट केला आणि म्हटलं चला प्रज्ञासाठी काहीतरी बनवावं नाश्ता म्हणून. तर मग इथे पटकन चॉकलेटचा मिल्कशेक बनवून घेतला आणि त्याच्यावरती असे वेफर मी डेकोरेट करून टाकले, म्हणजे त्यालाही छान वाटेल. त्यानंतर चहा घेतला, दिवाबत्ती केला आणि मग लागली स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये आज तोंडलीची भाजी बनवण्याचा विचार केला, आणि त्यासोबत ना मस्त ना शेवग्याच्या शेंगा टाकून आमटी बनवण्याचा विचार केला. कारण थोडेसे छोले आणि पुरी शिल्लक होती. म्हटलं त्याच्याबरोबर हे होऊन जाईल कॉम्बिनेशन. आणि आता किचनमधलं सगळं घरातलं आवरलं होतं. मग फायनली मी बसले अभ्यास घ्यायला लोलोचा. आणि माझ्यासाठी ना हा खूप पेशन्सचा टास्क आहे. कारण लोलो अभ्यास करताना ना खूप खूप टाईमपास करतो. त्याचे पाय दुखतात, हात दाब, पाय दाब, झोपतो, काय काय करतो त्या मी सांगू शकत नाही. आणि कदाचित असं वाटतं आपणही लहानपणी असंच करत असू, कारण लहान मुलांना अभ्यास करताना खूप टाळाटाळ करतात. त्यांना सवय नसते त्या गोष्टीची. तुम्ही बघू शकता की ते टाईमपास चाललं आहे. तर असा आजचा माझा दिवस होता. अनुभव खूप छान होता मला मीटिंगचा.